नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण दीप अमावस्या या दीप अमावस्येला घरामध्ये कोणत्या प्रकारचे 5 दिवे लावावेत ज्यामुळे मोठा शुभयोग मानला जातो, तसेच या दिवसाचे पौराणिक महत्त्व काय आहे आणि शास्त्र याबद्दल काय सांगते, याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आषाढ महिन्याची समाप्ती आणि पवित्र श्रावण महिन्याचे आगमन यांच्या वेशीवर येणारी दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या ही अत्यंत शुभ मानली जाते. यंदा दीपामावस्येला अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी असा शुभ योग जुळून येत आहे. या दिवशी घरातील सर्व लहान मोठ्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांची सोन्या चांदीच्या किंवा पितळेच्या समईप्रमाणे पूजा केली जाते. शास्त्रानुसार दीप अमावस्येच्या संध्याकाळी घरात अंधार दूर करून उजेड पसरवणे म्हणजे केवळ दिव्यांचा प्रकाश नसून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून लक्ष्मीला घरात आमंत्रित करणे असते. या दिवशी घरातील 5 अशा खास ठिकाणी दिवे लावल्यास घरात वर्षभर सुख, समृद्धी आणि शांती नांदते अशी धारणा आहे. चला तर मग जाणून घेऊयात दीप अमावस्येच्या दिवशी घरातील कोणत्या 5 प्रमुख ठिकाणी दिवे नक्की लावायला हवेत. 1 म्हणजे देवघरात. कामाक्षी किंवा मुख्य समई असा पहिला दिवा. याचे महत्त्व म्हणजे घरातील ऊर्जेचे मुख्य केंद्र म्हणजे आपले देवघर. दीप अमावस्येच्या दिवशी देवघरात शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा किंवा समई असे नक्की प्रज्वलित करा. हा दिवा लावताना मनात घरातील सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी. टीप: या दिव्याची पूजा करताना त्याला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून दीपज्योती ज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणावा. 2 घराचे मुख्य प्रवेशद्वार. दुसरा दिवा. याचे महत्त्व मुख्य दार हे माता लक्ष्मीच्या आगमनाचे द्वार मानले जाते. अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला किंवा किमान उजव्या बाजूला एक तुपाचा व तेलाचा दिवा नक्की लावावा. मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि वास्तुदोष दूर होतो. 3 तुळशीचे वृंदावन. तिसरा दिवा. याचे महत्त्व: तुळशीमध्ये साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. दीप अमावस्येच्या संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने घरातील आर्थिक अडचणी आणि क्लेश दूर होतात. तुळशीजवळ दिवा ठेवताना तो थेट जमिनीवर न ठेवता खाली थोड्या अक्षता किंवा गवताचे आसन ठेवून त्यावर ठेवावा. 4 स्वयंपाकघर आणि पिण्याच्या पाण्याचे स्थान. चौथा दिवा. पाण्याचे स्थान हे आपल्या शास्त्रात पितरांचे स्थान मानले जाते. स्वयंपाकघरात जेथे आपण पाण्याचा तांब्या किंवा माठ ठेवतो, ज्याला पाणवठा असं म्हटलं जातं, तिथे एक दिवा नक्की लावावा. असे केल्याने पितृदोष शांत होतो आणि अन्नपूर्णेचा सदैव आशीर्वाद राहतो. यामुळे घरात कधीही धान्याची किंवा पैशाची कमी भासत नाही. 5 घराची उत्तर पूर्व दिशा किंवा मुख्य तिजोरी, कपाट हा 5वा दिवा. ईशान्य उत्तर पूर्व दिशा ही कुबेर आणि ईश्वराची दिशा मानली जाते. घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा घरातील मुख्य पैशांच्या कपाटाजवळ सुरक्षित अंतर राखून एक लहानसा दिवा नक्की लावावा. उत्तर दिशा ही धनधान्याची दिशा असल्याने या ठिकाणी लावलेला दिवा आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग खुले करतो. आता आपण जाणून घेऊया दीप अमावस्येला दिवा लावताना घ्यावयाची काळजी. दिवा हा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून लावावा. दक्षिण दिशेकडे दिव्याची वात ठेवणे अशुभ मानले जाते. दिव्याची वात ही मधोमध असावी आणि दिवा कमीत कमी 1 तास जळत राहील एवढे तेल आणि तूप त्यात घालावे. दीप अमावस्येला सर्व दिवे स्वच्छ घासून पुसूनच पूजेसाठी वापरावेत. दीप अमावस्येच्या या शुभ योगावर घरातील हे 5 दिवे केवळ अंधारच दूर करत नाही, तर तुमच्या आयुष्यात समृद्धी, सकारात्मकता आणि आरोग्य घेऊन येतात. यंदाच्या दीप अमावस्येला हे 5 दिवे तुम्ही नक्की लावा आणि श्रावण महिन्याचे स्वागत आनंदाने करा.
आता आपण जाणून घेऊया दीप अमावस्येला काय करावे. या दिवशी श्रद्धेने काही गोष्टी करता येतात. घरातील दिवे, दीपपात्रे स्वच्छ करावीत. संध्याकाळी दिव्यांची आरास करावी. देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. तुळशीजवळ दीप प्रज्वलन करावे. आपल्या कुलदैवताचे आणि इष्टदेवतेचे स्मरण करावे. पितरांचे श्रद्धेने स्मरण करावे. गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा आपल्या क्षमतेनुसार दान करावे. श्रावण महिन्याची सुरुवात ही सात्विक आणि सकारात्मक वातावरणात करावी. आता आपण जाणून घेऊया या दिवशी काय टाळावे. धार्मिक दिवस असल्यामुळे मद्यपान, वादविवाद, हिंसक वर्तन किंवा अंधश्रद्धेच्या नावाखाली कोणतेही धोकादायक कृत्य करणे टाळावे. दिवे लावताना विशेषतः पावसाळ्यात सुरक्षिततेची काळजी घ्यावी. दिवे पडणार नाहीत किंवा लहान मुलांच्या संपर्कात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आता आपण या दीप अमावस्येचं पौराणिक महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. भारतीय धार्मिक परंपरेत प्रकाशाला ज्ञान आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री दिवा प्रज्वलित करण्यामागेही हाच प्रतिकात्मक अर्थ आहे. अंधार कितीही असला तरी प्रकाशाचा एक छोटासा दीपही आशा निर्माण करू शकतो. दीप अमावस्येच्या परंपरेतून घरातील दिव्यांप्रती कृतज्ञता, देवपूजा, पितरांचे स्मरण आणि पुढील पवित्र कालखंडाचे स्वागत असा व्यापक धार्मिक भाव दिसून येतो. आता आपण जाणून घेऊया की गतहारी साजरी करायची की दीप अमावस्या. दोन्ही नावांचा संदर्भ एकाच अमावस्येशी असू शकतो, पण त्याचा अर्थ आणि सांस्कृतिक संदर्भ हा वेगळा वेगळा आहे. लोकप्रिय भाषेत महाराष्ट्रात या दिवसाला गतहारी अमावस्या म्हटले जाते, तर धार्मिक आणि पारंपरिक संदर्भात आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या हे अधिक अर्थपूर्ण नाव आहे. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करायची आणि श्रावणाच्या पवित्र महिन्याचे भक्तिभावाने स्वागत करायचे. गतहारीची पार्टी करण्यापेक्षा दीप अमावस्येचा दिवा लावण्यामागचा संस्कार समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. परंपरा ह्या केवळ पाळायच्याच नसतात, तर त्यामागचा अर्थही समजून घ्यायचा असतो. दीप अमावस्या आपल्याला हा संदेश देते की घरातील दिव्याबरोबरच मनातील अंधकारही दूर करूया आणि श्रावणाचे स्वागत सकारात्मकतेने करूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.